भाजप समर्थकांकडून व्हिडिओ शेअर करत ठाकरेंवर टीका झाली आहे। लंडनमध्ये जसा मुस्लिम महापौर झाला तसा ठाकरेंना मुंबईमध्ये करायचा आहे असा दावा या व्हिडिओमधून करण्यात आलेला आहे। तर लंडनचा दाखला देत भाजप समर्थकांनी हा मोठा दावा केलेला आहे। हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे। पण बघितलंय की मतांच्या लांगुल चालना करता पाकिस्तानचे झेंडे कोणाच्या प्रचार फेरीमध्ये फडकले होते, बॉम्ब स्फोटाच्या आरोपींनी कोणाचा प्रचार केला होता, पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणारा मामू कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे, किंवा मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे आरोप असलेला मुलतानी कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। आणि त्यामुळे आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याच्या हेतूने काही लोक मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत। परंतु मुंबईकरांना याची जाणीव आहे आणि मुंबईकर 15 तारखेची वाट पाहत आहेत। घरकाम करणाऱ्या महिलांना नोंदणीकृत करून दर महिन्याला 1500 रुपये निधी देणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या एकत्रित मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी हे आश्वासन दिलं। 700 चौरस फूट घरांवरील मालमत्ता कर माफ करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। त्याचबरोबर 100 युनिटपर्यंत वीज फ्री देणार असल्याचं आदित्य ठाकरे यांचं आश्वासन आहे। आपण पाहतो अनेक महिला लोकांच्या घरी ज्या काम करतात, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, बरोबर, त्या बिचारे दिवसभर काम करतात, मेहनत करत असतात, पण त्यांना जे काही मिळतं पगार असेल किंवा सॅलरी असेल ती खरोखर तेवढी पुरते का? आणि पुरत जरी असली तरी मला वाटतं त्यांचा जो श्रम आहे, त्यांची जी मेहनत आहे, त्याला आपण सन्मान देणं गरजेचं आहे। आणि म्हणून ज्या ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत। आपल्या सरकारने जे वचन दिलं होतं, उद्धव साहेबांनी ते पूर्ण केलं, ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ करणार होतो। पण मला वाटतं आज आपण ठराव केला पाहिजे इथे की जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरे आहेत त्याचा मालमत्ता कर रद्द करून टाकायचा आहे। पुण्यात अजित पवार यांच्या बॅनरवरती शरद पवार यांचा फोटो पाहायला मिळाला। बॅनरवरती शरद पवार यांचा फोटो कायम राहणार का, हा सवाल पत्रकारांनी अजित पवार यांना केलेला आहे। मात्र यानंतर तुझ्या तोंडात साखर पडो अजित पवार यांनी असं उत्तर पत्रकाराला दिलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास दादा राजे दादांचं उत्तरातून हे संकेत आता पाहायला मिळत आहेत। तुझ्या तोंडात साखर पडो तुझ्या तोंडात साखर पडो